आहे. रस्ते आणि इमारतींच्या बांधकामासाठी मोठे वृक्ष तोडले जातात. त्यांची पुन्हा व्यवस्था करण्याच्या उद्देशानं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या डॉक्टर गायत्री आणि डॉक्टर कालिदास थानवी या दाम्पत्यानं मिशन O2 हा उपक्रम राबवला आहे. यात नवीन वृक्ष लावण्याबरोबरच जुन्या वृक्षांचं जतन आणि संवर्धन केलं जातं. जनुना तलाव परिसरात खामगाव नगर परिषदेने दिलेल्या जागेवर त्यांनी ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना डॉक्टर कालिदास थानवी म्हणाले, 6 ते 7 वर्षापासून प्लांटेशनचं आम्ही काम करतोय. त्याच्यात आम्ही ग्रीनॅथॉन म्हणून एक नवीन कन्सेप्ट आणलेला आहे. मॅरेथॉनमध्ये आपण फिटनेससाठी धावतोच, पण ग्रीनॅथॉनमध्ये असं कन्सेप्ट आहे की आम्ही रन करून तिथं 2 ते 3,000 झाडं लावतोय. तर यासाठी आम्ही इथं 6 ते 7,000 झाडं लावलेले आहेत. मला नगरपालिकेची शेळके साहेबांची खूप मदत झाली. इथं फेन्सिंग आणि प्लांट्स अवेलेबल करून भेटले. तर आमची सेवा चालू असताना आम्हाला एक फोन आला की आता तहसील कोर्ट नवीन बनत आहे. तिथं काही झाडं आहेत. तर ते झाडं त्यांना कट करायची परमिशन होती. शेळके साहेबांनी 100% मदत दिली आम्हाला. तर आम्ही हा पिंपळाचा 70 वर्ष जुना एक झाड आणि तिथं औदुंबर आहे. आतापर्यंत आम्ही 4 ते 5 झाडं शिफ्ट केले आणि लकीली सगळ्यांना पानं आलेले आहेत. तर सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की आता रोड वायडनिंगसाठी जे झाडं कट होत आहेत, तर आपण एक चान्स घेऊ शकतो. कदाचित हा थोडा टफ टास्क आहे, पण आपली जी इमोशनल अटॅचमेंट असते झाडांसाठी, तर त्याला आपण प्रयत्न करून वाचवू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्याची